जी भावना त्यांनी दाखवली ते आता येथील अर्धा झाला चित्रपट त्यांची वाट बघा येतील आणि हीच अपेक्षा आहे की चित्रपट तुम्ही बघून तुम्हाला चांगलं वाटेल एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. जास्त वेळ न घालवता चित्रपट परत चालू करूया. तुम्ही थँक्यू. मला सरप्राईज विजिटचं तुमच्या मिळालं त्यासाठी तातुरकरांतर्फे तुमचा आभार. माईकवर सांगा. रितेश दादा आणि वहिनी यांनी प्रत्यक्ष येऊन आपल्याला सरप्राईज दिलं. चित्रपट तर अतिशय उत्कृष्ट बनवलेलाच आहे, त्याच्याबद्दल तर अभिनंदन आहेच आहे, अभिमान सुद्धा आहे लातूरकर म्हणून. पण ज्या पद्धतीनं त्यांनी अचानक आपल्याला सगळ्यांना सरप्राईज दिलंय त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं लातूरकरांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे मराठी चित्रपटाची सुरुवात ही साहेबांमुळे झाली. मी चित्रपटात काम करताना मला म्हणाले साहेब की तू हिंदीमध्ये करतोय, मराठीचे काय करणार. मुंबई फिल्म कंपनी स्थापना केली आणि आज म्हणजे मी जेव्हा मराठीमध्ये पहिल्यांदा काम केलं लयभारी पिक्चरमध्ये तेव्हा 2014ची गोष्ट होती आणि त्यावेळेस साहेब होते. तर हिंदी चित्रपटात माझं नाव रितेश देशमुख असतं, पण मराठी चित्रपटामध्ये रितेश विलासराव देशमुख. आणि चित्रपट सुरू झाला की ह्या चित्रपटापासून मला ज्यांनी आयुष्यभर आधार दिला माझे आई वडील ते दोघेही चित्रपटाला प्रत्येक सुरुवातीला असतील. थोडं मागे या सगळे मागे आपण बाकीचे मागे चला मागे या ते मागे या तुम्ही फक्त संचालक मंडळ ए भाऊ फक्त संचालक मंडळ पुढे राहील. दादा थँक्यू. एका आवाजात छत्रपती श्री शिवाजी महाराज की बंद चालू आहे.